हे जे आहेत एसएनसी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात. माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे. ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत, अमित शहा ऐकत नाहीत. कुठेतरी मन मोकळं करायचं असतं. काय सांगावं, उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्रीच्या बघावं माझं ऐकत नाही. बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर 1 शत्रु है, दुश्मन है. आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूँ. ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे, ना उनसे बात करेंगे, ना उनके साथ पानी पिएंगे. ये हमारी भूमिका है. ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है. क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना, नहीं मिलने दो, लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़जोड़ या कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे. तो हमारे यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो, इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं, तो जरूर हम आपसे बात करेंगे. इथे जे पत्रकार आहेत सगळे, त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी, जनसंघ आणि काँग्रेसबरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, काँग्रेसला पाठिंबा देणारे. विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही, राष्ट्रहितासाठी. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे. आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण काँग्रेसचं या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही. बघा, महायुतीची ताकद नाही. महायुतीची ताकद काय हे तुम्हाला समजून घ्यायला वॉशिंग्टनला तुळशी गबाडकडे जावं लागेल. महायुतीची ताकद काय हे वॉशिंग्टनला बसून तिने तुळशी गबाडने सांगितलं आहे की EVMच्या माध्यमातून कसे घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागाच्या प्रमुख मिसेस तुळशी गबाड यांनी सांगितलं आहे. ताकद नाही, लांड्या लवाड्या आणि चोऱ्या माऱ्या त्या. जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आहोत. राज ठाकरे माझे मित्र आहेत, राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत ना. ते तुम्ही नाकारणार आहात का? नाही. महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली आहे. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा एसएनसी यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत. हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचत आहेत. हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर. आम्ही सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आहोत, कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना, मुंबईचा लढा होत असताना, ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता. आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत.